निसंतान दाम्पत्यासाठी वरदान या कार्यक्रमात आपण गप्पा मारतोय आणि आपल्या बरोबर आहेत डॉक्टर अमोल लुंकड सर. नमस्कार सर. नमस्कार. सरांची थोडक्यात ओळख आपल्याला करून देते. डॉक्टर अमोल लुंकड हे इंदिरा IVF मध्ये IVF स्पेशालिस्ट आहेत आणि मेडिकल डिरेक्टर सुद्धा आहेत. एम्स दिल्लीमधून स्त्री रोग आणि प्रसूतीशास्त्र यामध्ये त्यांनी MD ची पदवी घेतली आहे, तर ॲडव्हान्स गायनॉक एंडोस्कोपीची पदवी जर्मनीमधून प्राप्त केली आहे आणि ॲडव्हान्स IVF टेक्निक्सचे प्रशिक्षण त्यांनी USA मधून घेतलंय. ते एक सुप्रसिद्ध गायनॅक लॅप्रोस्कोपी सर्जन आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट आहेत. त्यांचे या विषयावरचे आत्तापर्यंतचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर 32 रिसर्च पेपर्स आणि लेखन प्रसिद्ध झालेलं आहे. डॉक्टर अमोल लुंकड यांनी निसंतान दाम्पत्यांना योग्य ते शास्त्रीय मार्गदर्शन मिळावे या हेतूने आणि सामाजिक जाणीवेतून निसंतानता भारत छोडो हे अभियान चालू केलंय. या अंतर्गत 1000हून अधिक मोफत निसंतानता मार्गदर्शन शिबिरं घेऊन 35,000हून अधिक दाम्पत्यांना मोफत मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे. 1,75,000हून अधिक दाम्पत्यांना संतती प्राप्तीचं सुख हे इंदिरा IVFच्या मार्फत डॉक्टर अमोल लुंकड सर यांनी मिळवून दिलेलं आहे. सरांची ओळख झालेली आता कार्यक्रमाला सुरुवात करूयात. सर, भारतामध्ये पहिल्यांदा IVF सक्सेस कॅल्क्युलेटर जे आहे ते इंदिरा IVFने आणलेलं आहे. तर याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती सांगा ना, नेमकं हे काय आहे? बरोबर आहे. तर जे दाम्पत्य IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रियेसाठी जाऊ इच्छिता त्यांना जर सुरुवातीलाच हे कळालं की त्यांच्या रिपोर्ट्स प्रमाणे, त्यांच्या मागच्या हिस्ट्री प्रमाणे त्यांचं सक्सेस किती असणार आहे, तर त्यांना आधीच क्लॅरिटी राहते की आपल्याला हे ओव्हरऑल अचीव करता येऊ शकतं किंवा त्यांना एक क्लॅरिटी राहते ना की आपलं सक्सेस किती राहणार आहे. तर ते कॅल्क्युलेटर आम्ही लॉन्च केलंय आता आणि ते फ्री अवेलेबल आहे सगळ्यांसाठी. ते इंदिरा IVFच्या साईटवर जाऊन त्यांचं AMH म्हणजे एक ब्लड टेस्ट असते, त्याचं रिपोर्ट, त्यांचं स्पर्मचा रिपोर्ट, त्यांच्या मागचं काही हिस्ट्री, त्यांचं वजन, हाईट अशा गोष्टी टाकून ते AI बेस्ड कॅल्क्युलेटर आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा त्याच्यात आम्ही वापर केलाय आणि हे फ्री आहे सगळ्यांसाठी. आणि ही त्यांची जी माहिती आहे ती गोपनीय ठेवली जाते. ती कुठे काही त्याचा वापर आपण करणार नाहीये. मात्र त्यांना एक्झॅक्टली कळू शकतं की त्यांचा IVFचा सक्सेस किती असणार आहे, पहिल्या अटेम्प्टला किती असेल, सेकंड अटेम्प्टला किती असेल. ते सोडून त्यांना काही जीवनशैलीमध्ये काही बदल आधी करायचे का त्याच्याविषयी माहिती त्याच्यातनं मिळू शकते. सर, आता आपण बोलूया टेस्ट ट्यूब बेबी विषयी. तर टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे काय हे नेमकं आपल्या श्रोत्यांना समजावून सांगा. बरोबर आहे. बऱ्याच लोकांना त्याच्याविषयी अनेक गैरसमजुती पण असतात. तर IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे नेमकं काय की जेव्हा स्त्रीचं स्त्रीबीज आणि पुरुषाचे शुक्राणू म्हणजे वाईफचे एग्स आणि हजबंडचे स्पर्म हे नैसर्गिकरित्याने काही कारणाने मिळू शकत नसतील, तर त्याचं मिळन जेव्हा आपण बाहेर लॅबोरेटरीमध्ये योग्य वातावरणात घडवून आणतो त्या प्रक्रियेला आपण IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी म्हणतो. म्हणजे वाईफचे स्त्रीबीज बनवले जातात, ते स्त्रीबीज खालच्या मार्गाने सोनोग्राफीद्वारे बाहेर काढले जातात आणि बाहेरच लॅबोरेटरीमध्ये त्या स्त्रीबीजांचं शुक्राणूशी मिलन घडवून आणून गर्भ तयार केले जातात. तर स्त्रीबीज आणि शुक्राणूचं मिळन बाहेर योग्य वातावरणात घडवून आणल्यानंतर जे गर्भ तयार होतील त्या गर्भांना गर्भाशयात रुजवून गर्भधारणा करून घेणं या प्रक्रियेला आपण IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी म्हणतो. डॉक्टर लुंकड सर, आपल्या प्रेक्षकांना आपण सांगूयात की IVF करणं हे कोणामध्ये गरजेचं असतं, कधी कधी गरजेचं असतं, कारण याबाबतही लोकांच्या मनात बऱ्याच शंका असतात. तर त्याबद्दल काय मार्गदर्शन? आणि बरेचसे लोक हाही विचार करतात की IVF हे शेवटचं ऑप्शन आहे. तर ती पण चुकीची समज आहे. जसं कारण असेल तसं निवारण व्हायला हवं. तर कारणाप्रमाणे निवारण करणं फार गरजेचं आहे. असं गरजेचं नाहीये की सगळ्यांना नेहमीच सिंपल ट्रीटमेंट मध्ये वेळ घालवत बसायचं आणि मगच IVF कडे यायचंय. IVF कोणत्या दाम्पत्यांसाठी बेस्ट ट्रीटमेंट असेल तर जर आपण स्त्रियांमधील प्रॉब्लेम जर बघितले तर स्त्रीमध्ये जर नळीमध्ये कसल्याही प्रकारचं रुकावट असेल, म्हणजे जी फॅलोपियन ट्यूब असते ती जर ब्लॉक्ड असेल किंवा त्याच्यात काही खराबी असेल किंवा नळी व्यवस्थित काम करत नसेल तर नळीचं कामच आपण इथे बाहेर करतोय. नळीचं काम होतं स्त्रीबीज शुक्राणूला मिळवण्याचं, ते कामच इथे आपण बाहेर करतोय. तर ज्या स्त्रियांमध्ये नळीमध्ये कसल्याही प्रकारचं प्रॉब्लेम आहे त्यांना ही बेस्ट ट्रीटमेंट ठरते. ज्या स्त्रियांमध्ये अंड बनणं फुटणं ही प्रक्रिया व्यवस्थित होत नाहीये,
कधी कधी औषधं देऊन इंजेक्शन देऊनही चांगलं अंड बनत नाहीये. बर. त्यांच्यासाठी ही ट्रीटमेंट बेस्ट सक्सेस देणारी ठरते. ओके. ज्या स्त्रियांमध्ये 3 वेळा 4 वेळा IUI करून सफलता मिळालेली नसेल त्यांना ह्या प्रक्रियेसाठी जायला हवं. ज्या दाम्पत्यांमध्ये बेसिक ट्रीटमेंट 2 वर्ष करून सक्सेस मिळालेलं नाहीये त्यांनी उगाच वेळ न घालवता योग्य वेळेस ह्या ऍडव्हान्स ट्रीटमेंटचा वापर करून आपलं गर्भधारणा पूर्ण करून घ्यायला हवी. अच्छा. ज्या स्त्रियांमध्ये मासिक पाळी येणं बंद झालेलं आहे त्या स्त्रियांना जर प्रेग्नन्सी करायची असेल तर हा एकमेव बेस्ट ट्रीटमेंट ऑप्शन त्यांच्यासाठी राहतो. ओके. तर ज्यांचं काही स्त्रियांचं वय झाल्यामुळे पाळी बंद होते, काही स्त्रियांची वयाच्या आधी काही वेगवेगळ्या कारणामुळे पाळी बंद होऊन जाते. बरोबर. ज्या स्त्रियांमध्ये चॉकलेट सिस्ट, एंडोमेट्रिओसिस, ऍडिनोमायोसिस असे प्रॉब्लेम्स असतात त्यांनाही IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबीची प्रक्रिया ही बेस्ट ठरते. अच्छा. ज्या स्त्रियांमध्ये नसबंदी झालेली आहे तर नसबंदीनंतर जर गर्भधारणा करायची आहे तर परत नसबंदीमध्ये आपण काय करतो, गर्भनलिका कट करून त्याचा एक तुकडा फेकून देतो, गर्भनलिका बांधून टाकतो, बंद करून टाकतो. तर गर्भनलिका आता खराब झाली, बंद झाली, ते कट झाली तर नळीचंच काम इथे बाहेर केलं जातं. त्यामुळे नसबंदीनंतर जर गर्भधारणा करायची असेल तर बऱ्याचशे दाम्पत्य आमच्याकडे येतात ज्यांना अपत्य होतं आणि आता वय झालंय, नसबंदी अपत्य होतं म्हणून करून घेतली आणि आता काही कारणाने ते अपत्य राहिलेलं नाही, तर अशा दाम्पत्यांसाठी परत ही एक वरदान ठरते. अगदी खरं. ज्या स्त्रियांमध्ये वारंवार अबॉर्शन्स होत आहेत, जेनेटिक प्रॉब्लेममुळे अबॉर्शन्स होत आहेत, किंवा ज्या दाम्पत्यांमध्ये हजबंड वाईफ मध्ये HIV किंवा असे काही आजार आहेत, इन्फेक्शन्स आहेत ज्याच्यामुळे त्यांना नैसर्गिकरित्याने गर्भधारणा करणं परत शक्य होत नाही, त्यांनी परत ह्याचा उपयोग करायला हवं. ओके. जर आपण पुरुषांमधील प्रॉब्लेम बघितले तर ज्या पुरुषांमध्ये शुक्राणू वीर्यामध्ये येतच नाहीयेत, मात्र अंडकोशात बनतायत, की ज्याला आपण ॲझोस्पर्मिया म्हणतो, की वीर्यात शुक्राणू नसणं, तिथे आपण अंडकोशातनं शुक्राणू बाहेर काढून त्यांना गर्भधारणा करून देऊ शकतो. ज्या पुरुषांमध्ये शुक्राणूची मात्रा अत्यंत कमी आहे, हालचाल करणाऱ्या चांगल्या शुक्राणूंचं प्रमाण खूप कमी आहे, तिथे परत ही प्रक्रिया बेस्ट ठरते. कारण इथे काय केलं जातं, प्रत्येक स्त्रीबीजामध्ये एकच चांगलं शुक्राणू मिळवून आपण गर्भ तयार करतो. ओके. तर जर आपल्याला 10-12 चांगले स्त्रीबीज मिळाले तर बोटावर मोजण्या इतकेच चांगले शुक्राणू लागतील आपल्याला. अत्यंत कमी शुक्राणू असतील तरी ही प्रक्रिया सहजरित्याने शक्य आहे. ज्या पुरुषांना संबंध ठेवणं म्हणजे संभोग करण्यामध्ये प्रॉब्लेम आहे, इरेक्शनचा प्रॉब्लेम आहे, इजॅक्युलेशनचा प्रॉब्लेम आहे, तिथे जर सोप्या ट्रीटमेंटने प्रेग्नन्सी होत नसेल तर परत ही ऍडव्हान्स ट्रीटमेंट वापरू शकतात. अच्छा. ज्या दाम्पत्यांमध्ये फॅमिलीमध्ये काही जेनेटिक प्रॉब्लेम्स आहेत त्यांना जर हे सुनिश्चित करायचं असेल की येणारी प्रेग्नन्सी ही जेनेटिकली हेल्दीच हवी, तर परत इथे आपण लॅबोरेटरीमध्ये गर्भ तयार करून गर्भांना जेनेटिकली चेक करून आणि जेनेटिकली हेल्दी गर्भच म्हणजे गुणसूत्राने हेल्दी गर्भच आपण गर्भाशयात रुजवून गर्भधारणा करू शकतो. अच्छा. म्हणजे जे व्यंग जन्माच्या वेळेस तयार होतात ते तयार होण्याची शक्यताच इथे नसणार आहे. अगदी. तर ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स मध्ये आपण ह्या ऍडव्हान्स ट्रीटमेंटचा वापर करू शकतो. आणि जसं मी म्हटलं 2-1 वर्ष जर सोप्या ट्रीटमेंटने प्रतिसाद आलेला नसेल तरी परत ह्याचा विचार करणं हे गरजेचं आहे. IVFच्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स असतात, तर त्या ट्रीटमेंट्स कुठल्या कुठल्या आहेत? कारण आम्हाला फक्त IUI आणि IVF अशा 2च नावांची ओळख आहे, तर हे नेमकं काय आहे, कोणामध्ये कुठली ट्रीटमेंट केली जाते? तर IUI ही एक सोपी प्रक्रिया आहे ज्याच्यात आपण इंट्रायुट्राइन इन्सेमिनेशन म्हणजे काय करतोय, हजबंडचे शुक्राणू घेऊन वॉश करून गर्भाशयात सोडतोय. अच्छा. ज्यावेळेस स्त्रीचं स्त्रीबीज फुटून बाहेर निघणार आहे त्यावेळेस. स्त्रीचं स्त्रीबीज जेव्हा फुटून बाहेर निघतं त्याला आपण ओव्युलेशन म्हणतो. ओव्युलेशनच्या आसपास आपण जेव्हा हजबंडचे शुक्राणू घेऊन गर्भाशयात सोडतो त्याला IUI किंवा इंट्रायुट्राइन इन्सेमिनेशन असं म्हटलं. तर ही सोपी प्रक्रिया राहते. ह्याच्यात स्त्रीचं स्त्रीबीज बनणं फुटणं ही प्रक्रिया चांगलं असणं गरजेचं आहे, गर्भनलिका व्यवस्थित असणं गरजेचं आहे, आणि याच्यात शुक्राणूची मात्रा हलकीशी कमी असेल किंवा मोटिलिटी हलकी कमी असेल तर चालेल, पण अत्यंत कमी असतील तर परत नाही चालणार. अच्छा. नैसर्गिक प्रयत्नापेक्षा याचं सक्सेस थोडं जास्त राहतं, पण IVF पेक्षा याचं सक्सेस बऱ्यापैकी कमी राहतं. युजली IUIचं सक्सेस हे साधारण 15-20% दरम्यानच जातं. IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी काय आहे ते आपण बघितलं, पण गेल्या 48 वर्षात IVF मध्ये अनेक ऍडव्हान्समेंट झालेले आहेत. IVF ची फर्स्ट टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म हा 47-48 वर्षापूर्वी झालेला.
तर ह्या 48 वर्षात IVF मध्ये जे अनेक ऍडव्हान्समेंट झाले त्याच्यात इक्सीचा आविष्कार एक मोठा होता. 91-92 साली इक्सीचा आविष्कार झाला, ज्याच्यात आपण काय करतोय, प्रत्येक चांगल्या स्त्रीबीजात एक चांगलं शुक्राणू मिळवून गर्भ तयार करतोय. अच्छा. जे आपण 1978 साली IVFचा आविष्कार झाला त्यावेळेस स्त्रीबीजाबरोबर आपण काही लाखो शुक्राणू एका डिश मध्ये सोडून द्यायचो. त्यांचं मिळन नैसर्गिकरित्याने होण्यासाठी आपण थांबायचो लॅबोरेटरीमध्ये. पण बऱ्याच वेळा तेवढं करूनही स्त्रीबीज शुक्राणू मिळू शकत नव्हते. म्हणून इक्सीचा आविष्कार झाला. अच्छा. त्याच्यात मायक्रोस्कोप खाली, इन्व्हर्टेड मायक्रोस्कोप खाली प्रत्येक चांगल्या स्त्रीबीजात एक चांगला शुक्राणू मिळवून गर्भ तयार केले जातात. ओके. अत्यंत कमी चांगल्या शुक्राणूमध्येही सहजरित्याने स्वतःच्या शुक्राणूने गर्भधारणा करण्यासाठी ही टेक्निक फार महत्वाची आहे, उपयुक्त आहे. अगदी खरं. त्याच्यानंतर ब्लास्टोसिस कल्चरची टेक्निक आहे की गर्भांना आपण 5 ते 6 दिवस बाहेर वाढवून त्यांची सक्षमता परखून जे चांगले वाढणारे सक्षम गर्भ आहेत तेवढेच गर्भाशयात रुजवून गर्भधारणा करून घेतो. म्हणजे कमी सक्षम आणि जास्त गर्भ ठेवण्याच्या ऐवजी जास्त सक्षम आणि कमी गर्भाशयात रुजवून गर्भधारणा करून घेणं, म्हणजे क्वांटिटीकडे न जाता क्वालिटीवर लक्ष देणं, त्याला ब्लास्टोसिस कल्चर म्हटलं जातं. लेझर असिस्टेड हॅचिंग, एम्ब्रियो ग्लू सारखे टेक्निक्स आहेत जे गर्भांना गर्भाशयात रुजण्यामध्ये, इम्प्लांटेशन होण्यामध्ये हेल्प करतात. म्हणजे गर्भाशयात सोडल्यानंतर प्रत्येक गर्भाला एक आवरण असतं, एक कवच असतं. ते कवच फोडून गर्भ बाहेर येतं आणि गर्भाशयाच्या आतल्या अस्तराला, लायनिंगला चिटकून वाढायला लागतं. या प्रक्रियेत मदत करण्यासाठी एम्ब्रियो ग्लू, लेझर असिस्टेड हॅचिंग अशा टेक्निक्स आहेत. क्लोज वर्किंग चेंबर सारख्या टेक्निक आहेत जिथे आपण गर्भांना बनवण्याची प्रक्रिया ही त्याच वातावरणात करतोय जसं गर्भाशयात त्यांना मिळायला हवं होतं. ओके. त्याच्यानंतर प्री जेनेटिक टेस्टिंग आहे. म्हणजे गर्भांना जेनेटिकली चेक करून त्यांचे गुणसूत्र चेक करून गुणसूत्र हेल्दी असणाऱ्या गर्भांनाच गर्भाशयात रुजवणं. राईट. असे वेगवेगळे टेक्निक्स आहेत ज्याच्या ऍडव्हान्समेंटमुळे, आणि आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून वेगवेगळ्या ऍडव्हान्स टेक्निक्स आलेले आहेत. दाम्पत्यांच्या प्रॉब्लेम प्रमाणे त्याची निवड केली जाते. अच्छा. म्हणूनच प्रत्येक दाम्पत्याची आधी हिस्ट्री घेतली जाते, त्यांच्याकडे असलेल्या प्रॉब्लेम्सचं निदान केलं जातं आणि त्यानुसार त्यांच्यासाठी कुठली ट्रीटमेंट योग्य आहे हे सांगितलं जातं. यासाठीच इंदिरा IVFचं जे नाव आहे ते मार्गदर्शन करण्यासाठी आणि सक्सेस रेटसाठी खूप जास्त आहे असं म्हणायला हरकत नाही. सर, तुम्ही आता उल्लेख केला की AI ची टेक्निक वापरून सुद्धा आता हा रेट वाढवता येतो आणि निसंतान दाम्पत्यांना गर्भधारणा करून संतान प्राप्तीचं सुख दिलं जातं. तर हा AI च्या टेक्नॉलॉजीचा वापर नेमका कसा केला जातो? AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हे जे सायंटिफिक बून जे आपल्याला मिळालंय, म्हणजे सायन्सनी जे एक प्रकारचं वरदान आपल्याला दिलंय, त्याचं जर आपण प्रॉपर नीट उपयोग जर केला तर त्याचं डेफिनेटली निसंतानतामध्ये पण त्याचं यश वाढवण्यासाठी हेल्प होऊ शकते. आणि ती कशी, तर वेगवेगळ्या रीत्याने. आता जे आपण IVF सक्सेस कॅल्क्युलेटर विषयी बोललो ते पण एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड AI कॅल्क्युलेटर आहे. बेसिकली कोणत्या दाम्पत्यांसाठी प्रोटोकॉल प्रोसेस कसं राहणार आहे त्याच्यातही, जसं त्यांचं अंडी बनवण्यासाठी जेव्हा डोस कॅल्क्युलेट केला जातो की काय इंजेक्शन त्यांना द्यायचे, काय डोस मध्ये द्यायचे, किती दिवस द्यायचे, त्याच्यासाठी पण आम्ही AI चा वापर करतोय. ज्याच्यात की वेगवेगळे ऑप्ट IVF सारखे वेगवेगळे AI बेस्ड मॉडेल्स आहेत ज्यांचा वापर करून आपण जास्त अचूकरित्याने त्यांचं अंडी बनवण्याची प्रक्रिया करू शकतो. गर्भ जेव्हा तयार होतात तर कोणतं गर्भ हे गर्भाशयात रुजण्यासाठी जास्त उत्कृष्ट आहे हे शोधून काढण्यासाठी पण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आपण बेसिकली मॉडेल आहे ज्याचा वापर आपण करतोय. त्याच्यात प्रत्येक गर्भाला एक प्रकारचं स्कोरिंग मिळतं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून, आणि जास्त उत्कृष्ट गर्भाला जर आपण गर्भाशयात आपण प्रत्यारोपित केलं तर ओव्हरऑल सक्सेस IVFचं बेटर होऊन जातं. अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा वापर केला जातोय. ओके. AIचा इतका चांगला वापर होऊ शकतो आणि हे इंदिरा IVFने आपल्याला आता सिद्ध करून दाखवलंय. अमोल लुंकड सरांची आपण चर्चा करतोय. सर, त्याचबरोबर इंदिरा IVF मध्ये क्लोज्ड वर्किंग चेंबर टेक्नॉलॉजी ही आणलेली आहे आणि ती तुम्ही पहिल्यांदा भारतामध्ये आणलेली आहे. तर त्याबद्दल सांगा ना, काय आहे? इंदिरा IVFने 2011 साली क्लोज वर्किंग चेंबरचा वापर भारतात करायला सुरू केला. ऑस्ट्रेलियावरनं हे चेंबर्स आपण इम्पोर्ट केले होते त्यावेळेस. आणि क्लोज वर्किंग चेंबर IVF टेक्नॉलॉजीमध्ये आपण स्त्रीबीजाला, शुक्राणूला
या दोघांचं मिळन होत असताना आणि गर्भ तयार होत असताना आपण तसंच वातावरण देऊ शकतो जसं आईच्या गर्भाशयात मिळायला हवं ओके. होतं. तसंच ऑक्सिजन, तसंच तापमान, तसंच कार्बन डायऑक्साईडची लेवल, तसंच ह्युमिडिटी आपण स्त्रीबीजाला बाहेर काढतोय शरीरातनं. बर. बाहेर शरीराच्या आत स्त्रीबीज एका योग्य वातावरणात आहे. हो हो. त्याला बाहेर काढून जर आपण बाहेरच्या वातावरणाला एक्सपोज केलं, बाहेरचं टेम्परेचर, बाहेरचं पोल्युशन, बाहेरचं वेगवेगळ्या गोष्टींचा त्याच्यावर जर इफेक्ट होणार आहे, स्त्रीबीज आणि शुक्राणूचं मिळन होताना हे बाहेरच्या गोष्टींचं इफेक्ट जर त्याच्यावर झालं तर त्याचा इफेक्ट सक्सेसवर पण पडतो. अच्छा. पण तेच आपण जर योग्य वातावरणात आणि तसंच वातावरण जसं स्त्रीबीजाला शुक्राणूला गर्भनलिकेत किंवा गर्भाशयात मिळायला हवं होतं तसंच वातावरण बाहेर जर दिलं तर योग्य वातावरणात गर्भ तयार झाले तर गर्भ जास्त सक्षम तयार होतील. बर. आणि गर्भ सक्षम असतील तर सक्सेस बेटर होऊन जाईल. अरे वा. क्लोज वर्किंग चेंबर आयव्हीएफ टेक्नॉलॉजी एक इम्पॉर्टंट म्हणजे टेक्निक आहे ज्याने आपण आयव्हीएफचं सक्सेस आणखी वाढवू शकतो. अगदी. सर, मगाशी तुम्ही एकदा उल्लेख केला होता की या आयव्हीएफ तंत्रज्ञानाने ज्या महिलांची मासिक पाळी बंद झाली आहे त्यांना सुद्धा आपण या गोष्टीचा आनंद देऊ शकतो, संतान प्राप्तीचं सुख देऊ शकतो. अगदीच. तर ते कसं शक्य आहे? कारण जर अंडीच शरीरात बनत नसतील पाळी बंद झाल्यामुळे तर मग या गोष्टी कशा शक्य होतात? बरोबर, अगदी बरोबर आहे. आणि बऱ्याच लोकांना वाटतं की पाळी बंद झाली आहे तर आता प्रेग्नन्सी होऊ शकत नाही. हो हो. तर पाळी बंद होणं किंवा ऋतू बंद होणं किंवा मेनोपॉज होणं म्हणजे जसं तुम्ही म्हटला की अंडी संपल्यावर पाळी बंद होऊन जाते, मेनोपॉज होऊन जाते. तर आपण मेडिसिन्स देऊन, हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी देऊन त्यांची पाळी सुरू करून घेतो. बर. आपण निसर्गाकडे जाऊन तर स्त्रीबीज त्यांच्यासाठी आणू शकत नाही परत. मात्र आपण स्त्रीबीज डोनरचे वापरून घेतो. एका 23 ते 27 वर्षाच्या यंग स्त्रीची अंडी घेतली जातात. तिला ऑलरेडी हेल्दी बेबी आहे आणि तिची अंडी वापरून यांच्या हस्बंडच्या शुक्राणूशी मिळवून ज्या स्त्रीची पाळी बंद झाली आहे त्यांच्या हस्बंडचं वीर्य घेतलं जातं, शुक्राणू घेतलं जातं, डोनरचे स्त्रीबीज घेतले जातात आणि गर्भ तयार करून आपण त्याच स्त्रीच्या गर्भाशयात ठेवू शकतो जिची पाळी बंद झाली होती. बरं. तिची पाळी एकदा आपण सुरू करून घेतो हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीने, पाळी रेग्युलराईज करून घेतो. गर्भाशय मग तयार केलं जातं प्रेग्नन्सी ऍक्सेप्ट करण्यासाठी आणि हे डोनरचे स्त्रीबीज आणि हस्बंडचे शुक्राणू मिळवून जे चांगले गर्भ तयार झालेत ते गर्भाशयात रुजवून गर्भधारणा करू शकतो. खरं तर इंदिरा आयव्हीएफनी आतापर्यंत म्हणजे गेल्या 12 वर्षात 1,75,000पेक्षा जास्त लोकांना संतान प्राप्तीचं सुख मिळवून दिलेलं आहे. तर हा जो काही इंदिरा आयव्हीएफचा सक्सेस रेट आहे तो कशामुळे, याच्या यशाच्या मागचं गमक काय आहे? बरोबर आहे. तर मागच्या 12 वर्षात इंदिरा आयव्हीएफ टीमने हे जे 1,75,000 प्लस आयव्हीएफ प्रेग्नन्सीज करून दाखवल्या ते एक टीम वर्क आहे आणि डेडिकेटेड टीम आहे. आम्ही निसंतानता निवारण शिवाय दुसरं काही करत नाही. प्रत्येक टीम मेंबर ह्यासाठी समर्पित आहे. आणि वेगवेगळ्या ज्या ऍडव्हान्स टेक्निक्सचा वापर करून क्लोज वर्किंग चेंबर आहे, इक्सी आहे, ब्लास्टोसिस कल्चर आहे, लेझर असिस्टेड हॅचिंग आहे, या टेक्निक्सचा वापर करून हे शक्य झालंय. सामान्य माणसापर्यंत ही माहिती पोहोचवली, प्रत्येक सामान्य माणसाच्या आवाक्यात ही ट्रीटमेंट येईल ह्याचं आम्ही नेहमी लक्ष ठेवलं. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही गेल्या 12 वर्षात 165हून जास्त आयव्हीएफ सेंटर्स भारतात उघडले. आज 165 प्लस आयव्हीएफ सेंटर्स आपले ऑल ओव्हर इंडिया आहेत. आणि बेसिकली ह्या सगळ्या ऍडव्हान्स ट्रीटमेंटचा वापर करून आणि एक ॲश्युरिटी इंदिरा आयव्हीएफची की इथे टेक्नॉलॉजी बेस्ट असेल आणि बेस्ट प्रयत्न केले जाईल प्रत्येक निसंतान दाम्पत्यांना ते सुख पोहोचवण्यासाठी. त्यामुळे हे शक्य झालंय. वा, म्हणूनच एवढा सक्सेस रेट आपल्याला बघायला मिळतोय. डॉक्टर लुंकड सर, ज्या व्यक्तींचं किंवा ज्या दाम्पत्यांच्या आधी अशा ट्रीटमेंट झालेल्या आहेत, आयव्हीएफ फेल झालेला आहे, त्यांच्यासाठी सुद्धा ऑप्शन्स असू शकतात का? त्यांना सुद्धा पुन्हा एकदा संतान प्राप्ती अनुभवता येऊ शकते का? हो, नक्कीच. तर बेसिकली जे दाम्पत्य आमच्याकडे येतात, बऱ्याचदा असेच दाम्पत्य येतात जे आपल्या आपल्या ठिकाणी वेगवेगळ्या जागी आयव्हीएफ करून आलेले असतात. आणि तिथे 2 महत्वाच्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. एक, सगळ्यात पहिलं त्यांना हे समजून घेणं की त्यांचं आयव्हीएफ का फेल झालंय. तर रिझन फाइंडिंग फार इम्पॉर्टंट, कारण शोधून काढणं फार महत्वाचं आहे की काय कारण आहे त्यांचं आयव्हीएफ फेल झालंय आणि त्याप्रमाणे मग येणाऱ्या ट्रीटमेंटमध्ये काय चेंजेस करायचे हा दुसरा भाग असतो. तर सगळ्यात आधी अशा दाम्पत्यांमध्ये आम्ही वेगवेगळ्या गोष्टी बघून कारण नीट शोधून काढतो आणि मग येणाऱ्या ट्रीटमेंटमध्ये काय बदल होणार आहे, काय चेंजेस होणार आहे ते त्यांना समजून सांगतो. आणि ऑफकोर्स जसं मी म्हटलं की
आर्टिफिशियल इंटेलिजन्स असो, क्लोज वर्किंग चेंबर असो, ब्लास्टोसिस कल्चर, प्री जेनेटिक टेस्टिंग, लेझर असिस्टेड हॅचिंग, एम्ब्रिओ ग्लू, अशा ॲडव्हान्स गोष्टींचा वापर करून मग त्यांचं सक्सेस कसं बेटर होऊ शकतं. काही दाम्पत्य असे असतात ज्यांचं बेसिकली त्यांचं रोगप्रतिकार शक्ती किंवा त्या स्त्रीची इम्युन सिस्टीमच प्रेग्नन्सीला रिजेक्ट करते आणि त्यामुळे वारंवार फेल्युअर्स होतात. तिथे आपण इम्युनोथेरपी सारखे किंवा लिम्फोसाइट इम्युनोथेरपी सारखे ॲडव्हान्स ट्रीटमेंट वापरून त्यांना त्यांचं ऍक्सेप्टन्स युट्रसचं बेटर करून घेतो आणि त्यांचं सक्सेस वाढतं. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या ॲडव्हान्स टेक्निक्सचा वापर करून आपण तिथे इम्प्रूव्हमेंट आणू शकतो सक्सेसमध्ये. नक्कीच. खरं तर बऱ्याच जोडप्यांना हा प्रश्न असतो की बाबा आमचं गर्भधारणच होत नाहीये, बाळच होत नाहीये, तर अशा सगळ्या दाम्पत्यांना तुम्ही या कार्यक्रमातनं काय मार्गदर्शन कराल, काय संदेश द्याल? मी हा संदेश देईल सर्वांना की एकतर आपलं निसंतानताचं कारण नीट समजून घ्या. सगळ्यात आधी प्रॉपर तपासण्या करून सायंटिफिकली योग्य कारण समजणं फार महत्वाचं आहे. ओके. आणि जसं कारण असेल तसं त्याचं निवारण करा. त्याहून जास्त महत्वाचं आहे की योग्य वेळेस सल्ला घेणं. राईट. की दाम्पत्यांना जर 6 महिने, वर्षभर नैसर्गिकरित्याने प्रयत्न करून जर गर्भधारणा होत नसेल तर त्यांनी योग्य तज्ञांचा सल्ला घेणं महत्वाचं आहे. मग कारण बघून निवारण करणंही तेवढंच महत्वाचं आहे. एका योग्य वयामध्ये आपलं प्रेग्नन्सी करून घ्या. बऱ्याचदा दाम्पत्य लेट मॅरी करतायत, म्हणजे उशिरा लग्न करतायत आणि प्रेग्नन्सी आणखी उशिरा प्लॅन करतायत. त्यामुळं वाढत्या वयामुळे आणि मग आत्ताच्या जीवनशैलीमुळे निसंतानता वाढत चालल्याचं आपल्याला दिसतंय. योग्य सायंटिफिक पद्धतीने जर आपण कारणची माहिती घेतली आणि त्याचे योग्य सायंटिफिक निवारण केलं तर प्रत्येक निसंतान दाम्पत्यांसाठी एक सायंटिफिक सोल्युशन उपलब्ध आहे. आणि त्यासाठी आम्ही समर्पित आहोत. त्यासाठी सगळ्या प्रेक्षकांनाही खूप खूप शुभेच्छा माझ्याकडनं. अगदी नक्कीच. खूप छान माहिती आपल्याला डॉक्टर अमोल लुंकड सर यांनी दिली. IVFच्या ट्रीटमेंट्स या कशा पद्धतीने केल्या जातात, कोणाकोणासाठी त्या उपयुक्त असतात आणि त्याचा सक्सेस रेट हा कसा कॅल्क्युलेट केला जातो याबद्दल सर तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.